पण ईश्वराची देणगीच आहे। माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही। आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। आपल्याशी खाजवलं की सत्यानाश झाला म्हणून समजा। 5 वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल? आणि आता तुमच्याकडचे काही पोपटे बोलायला लागले। तुम्ही दादा पोपटांना मोठं केलं, विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला? आणि ते आता अजितदादांवर बोलतात, ते अजून कोणावर बोलतात। रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले, राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले। त्यांना हे माहिती नाही आहे, हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं, कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं, पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला। जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही। आणि मी एक तुम्हाला सांगतो, मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही। माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा, पण ईश्वराची देणगीच आहे। माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही। माझा इतिहास तपासा, मी नाही केलं, कधीच करत नाही, मी करतच नाही, मी राजकारणीच नाही। त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक, त्याला वर कर, याला गाड, त्याला पाड, हे धंदे जीवनात केले नाही। पण कुठेतरी आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। आपल्याशी खाजवलं की सत्यानाश झाला म्हणून समजा, होतोच सत्यानाश। आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, ही जी निवडणूक आहे ना, ही साधी निवडणूक नाही आहे। ही काय आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक थोडी आहे, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषद, विधानसभेची निवडणूक नाही आहे। या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। या देशावर पुढचे 5 वर्ष कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे। कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे, कोण विकासाकडे देशाला नेऊ शकतं, सर्वसामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं, या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी निवडणूक नाहीये। यांच्यातला कोणी निवडून गेला तरी त्या ठिकाणी देशामध्ये काही बदल होणार नाहीये। पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे। आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे की मोदीजींसोबत कोण उभा आहे आणि मोदीजींच्या विरोधात कोण उभा आहे याचा फैसला करणारी निवडणूक आहे। आणि म्हणून रणजित दादांना ज्यावेळी तुम्ही कमळाचं बटन दाबून मतदान करता त्यावेळी तुमचं मत हे मोदी साहेबांना मिळतं, आणि ज्यावेळी अन्य कोणाचं बटन दाबता त्यावेळी तुमचं वोट राहुल गांधींना मिळतं। राहुल गांधींना, याचं कारण काय? शरद पवार साहेबांच्या पक्षाचं तर अस्तित्वच नाही आहे। 542 लोकांमध्ये 10 उमेदवार त्यांचे आहेत। त्याच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व आहे? त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय आहे? त्यांचं येणार कोणीच नाही, पण 10 आले पूर्ण, अगदी आभाळ कोसळलं तरी काय होणार आहे? येणार तर नाहीच आहे। बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये केवळ 2च भाग आहेत, 2च गट आहेत। एक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी, आणि मोदीजींच्या समवेत या ठिकाणी बंधू भगिनींनो आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, आठवल्यांची रिपाई आहे, या ठिकाणी जानकरांची रासपा आहे, या ठिकाणी पिरिपा आहे, या ठिकाणी रयत क्रांती आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे, आणि आता माळशिरस तालुका विकास आघाडी देखील आहे, मनसे देखील या ठिकाणी आहे। सगळ्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी करून एक मोठी मोठ आपण बांधली आहे। आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे नेते आहेत राहुल गांधी, आणि राहुल गांधींसोबत 26 पक्ष आहेत, आणि एक खिचडी आहे, ज्या खिचडीमध्ये कोण कोणासोबत आहे लक्षातच येत नाही। बंधू भगिनींनो,
आपली विकासाची गाडी आहे, विकासाची. या गाडीचं इंजिन हे नरेंद्र मोदीजी आहेत, मजबूत इंजिन आहे. आणि या गाडीला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागलेले आहेत. आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज 12 बलुतेदार सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना बसवून मोदीजीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे जाते. दुसरीकडे राहुल गांधींच्या गाडीला डब्बेच नाहीये, फक्त इंजिन आहे. बरं इंजिन कसं आहे? राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही नाही मी इंजिन आहे. त्या ठिकाणी लालू प्रसादांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. इथे डब्बा नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नसते. इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. आणि यांचं इंजिन तर कसं आहे? राहुल बाबांच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसतात. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही. पण तुम्ही ज्या क्षणी आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं बटन दाबाल, कमळाचं बटन दाबाल, या म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल. आणि मग या मतदारसंघाला कोणीही विकासापासून थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला. 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं. मी म्हणत नाही, जगातल्या सगळ्या एजन्सीज सांगतात 25 कोटी लोकांना 10 वर्षात बाहेर काढलं. 20 कोटी लोक असे आहेत जे कच्च्या घरात राहायचे, मोदीजींनी त्यांना पक्क्या घरामध्ये आणलं. 50 कोटी कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरी गॅस आला. 55 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय आलं. 60 कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये नळ नव्हता. आमच्या माता भगिनींना विहिरीवर नाही तर नदीवर जावं लागायचं. त्या 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचं शुद्ध पाणी 70 वर्षानंतर मोदीजींनी आणलं. 80 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी 2020 सालापासून मोदीजी फ्री रेशन देतात आणि पुढचे 5 वर्ष देखील त्यांच्या घरामध्ये जे रेशन लागेल ते फ्री देण्याचा मनोदय माननीय मोदीजींनी या ठिकाणी केला आहे. 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्या तरुणाईला मोदीजींनी मुद्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं त्यांना मिळालं. आज ते आपल्या पायावर उभे आहेत. 80 लाख बचत गट तयार केली. 8 लाख कोटी रुपये त्याला दिले. 10 कोटी महिला माता भगिनी आज मोदीजींच्या योजनेच्या अंतर्गत आपल्या पायावर उभ्या आहेत. आणि यातल्या 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवणार आहेत. आणि हळूहळू या 10 कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत.